नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत पोहोचा. म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. लास्ट 2 व्हिडिओजमध्ये आपण उभयनामी वाक्य पार्ट 2 बघितलेले. आज बघणार आहोत त्याचाच पार्ट 3 कंजंक्शन स्पेशल. आता उभयनामी अव्यय म्हणजे काय? तर 2 किंवा अधिक शब्द तसेच वाक्य जोडणाऱ्या शब्दांना उभयनामी अव्यय म्हणतात, म्हणजे कंजंक्शन म्हणतात. आता लास्ट 2 पार्टमध्ये आपण बघितलेली आहेत. आता जी रिमेनिंग आहेत ती आपण ह्या पार्ट्समध्ये बघणार आहोत. पहिलं बघा, उदाहरणार्थ कुठलं आहे यामध्ये तर आफ्टर. आफ्टर म्हणजे नंतर येतं. दुसरं हॅज लॉंग हॅज. हॅज लॉंग हॅज म्हणजे अर्थ काय होतो? जोपर्यंत किंवा तोपर्यंत, जोपर्यंत तोपर्यंत. तिसरं हॅज मच हॅज. हॅज मच हॅज म्हणजे तेवढेच, तेवढेच तितकेच. चौथा आहे हॅज सून हॅज. हॅज सून हॅज म्हणजे जितक्याच लवकर, म्हणजे सांगताच क्षणी जाताच असं. पाचवं आहे हॅज फार हॅज. हॅज फार हॅज म्हणजे पर्यंत, आतापर्यंत. सहावं आहे इन ऑर्डर टू. इन ऑर्डर टू म्हणजे करण्यासाठी, होण्यासाठी, म्हणजे संबंधित त्या घटनेशी, म्हणजे त्या एखाद्या पर्टिक्युलर घटनेशी, प्रसंगाशी संबंधित. सातवं आहे इन केस. इन केस म्हणजे बाबतीत किंवा असे घडू नये असे वाटत असेल तर. आणि आठवं आहे सिन्स. सिन्स म्हणजे पासून, नंतर किंवा पूर्वीच्या विशिष्ट काळापासून. ही 8 आहेत उभयनामी. कुठली? आफ्टर, हॅज लॉंग हॅज, हॅज मच हॅज, हॅज सून हॅज, हॅज फार हॅज, इन ऑर्डर टू, इन केस आणि सिन्स. या संबंधी आपण हे काय बघितलेलं आहे, त्यांचा अर्थ पण बघितलेला आहे. आता आपण बघणार आहोत तीच उभयनामी अव्यय किंवा शब्द वाक्य. पहिलं बघू वाक्य, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं कळेल. पहिलं बघूया. सगळे आल्यानंतर पार्टी सुरू झाली. सगळे आल्यानंतर पार्टी सुरू झाली. वाक्य येणार द पार्टी स्टार्टेड आफ्टर एव्हरीवन अराइव्ड. द पार्टी स्टार्टेड आफ्टर एव्हरीवन अराइव्ड. नंतर, नंतरसाठी आफ्टर वापरलं जातं म्हणून आफ्टर वापरलेलं आहे. झाली, झाली म्हणजे भूतकाळ आहे, त्याच्यासाठी स्टार्टेड आलेलं आहे, म्हणजे भूतकाळी रूप दुसरं रूप आलेलं आहे. म्हणून वाक्य आलेलं आहे द पार्टी स्टार्टेड आफ्टर एव्हरीवन अराइव्ड. एव्हरीवन म्हणजे सगळेजण, अराइव्ड म्हणजे आल्यानंतर. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य. मी तिला मेसेज सोडल्यानंतर तिने लगेच मला फोन केला. मी तिला मेसेज सोडल्यानंतर तिने लगेच मला फोन केला. हे पण भूतकाळीच वाक्य आहे, त्याच्यामुळे वाक्य बघा कसं होतं ते. आफ्टर आय लेफ्ट हर अ मेसेज शी फोन्ड मी इमिजिएटली. आफ्टर आय लेफ्ट हर अ मेसेज शी फोन्ड मी इमिजिएटली. इमिजिएटली म्हणजे त्याच क्षणी, म्हणजे तेव्हाच लगेच तिने फोन केला. इमिजिएटली म्हणजे लगेच केलेला आहे. लेफ्ट. लेफ्ट म्हणजे काय आहे? सोडल्यानंतर, म्हणजे तिला पाठवल्यानंतर लगेचच, म्हणून लेफ्ट आलेलं आहे, भूतकाळ आहे. आणि फोन हे फोनचं दुसरं रूप आलेलं आहे कारण भूतकाळ आहे. म्हणून वाक्य झालेलं आहे आफ्टर आय लेफ्ट हर अ मेसेज शी फोन्ड मी इमिजिएटली. इथे आफ्टर आहे, कंजंक्शन नंतर. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. तिचे शिक्षण संपल्यावर ती पॅरिसला गेली. तिचे शिक्षण संपल्यावर ती पॅरिसला गेली. वाक्य येणार आफ्टर शी फिनिश्ड हर स्टडीज शी वेंट टू पॅरिस. आफ्टर शी फिनिश्ड हर स्टडीज शी वेंट टू पॅरिस
म्हणजे संपल्यावर, संपल्यानंतर म्हणजे भूतकाळ आहे तो, म्हणून इथे फिनिशला फिनिश्ड केलेलं आहे. हर म्हणजे तिने, तिचे. त्याच्यानंतर स्टडीज, स्टडीज म्हणजे शिक्षण. आणि शी वेंट टू पॅरिस, वेंट म्हणजे गेली, जाणे, आणि पॅरिस. त्याच्यानंतर चौथं वाक्य नेक्स्ट. मी आल्यानंतर तुला कॉल करेन, मी आल्यानंतर तुला कॉल करेन. वाक्य आहे ना, आय विल कॉल यू आफ्टर आय अराईव्ह, आय विल कॉल यू आफ्टर आय अराईव्ह. करेन, करेन म्हणजे भविष्यकाळ आहे, फ्युचर टेन्स आहे, म्हणून विल आलेला आहे, लक्षात घ्या. आणि आय अराईव्ह म्हणजे मी आल्यावर, मी आल्यावर, मी येतो, आलो, आलो म्हणून त्याच्यासाठी अराईव्ह गेलेला आहे, आफ्टरसाठी नंतर. त्याच्यानंतर नेक्स्ट 5वं वाक्य बघू. पाऊस पडल्यानंतर जमीन ओली झाली होती, पाऊस पडल्यानंतर जमीन ओली झाली होती, झालेली होती, भूतकाळ आहे, म्हणून वाक्य बघा कसं आहे ना. आफ्टर इट रेन्ड द ग्राउंड वॉज सोकिंग वेट, आफ्टर इट रेन्ड द ग्राउंड वॉज सोकिंग वेट, सोकिंग वेट म्हणजे जमीन ओली झाली होती, ग्राउंड म्हणजे जमीन आहे. आणि पाऊस पडल्यानंतर, लक्षात घ्या, पडल्यानंतर म्हणजे पडलेला आहे, म्हणून रेन्ड आलेला आहे, रेनला ईडी लागलेला आहे, दुसरं रूप आलेलं आहे, आफ्टर इट रेन्ड म्हणून. वाक्यात लक्षात घ्या, आफ्टर कुठे कुठे वापरलं जातं, पहिल्यांदा पण वापरलं जातं किंवा दोन वाक्य जॉईन करताना पण वापरलं जातं, म्हणूनच त्याला कंजंक्शन म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वं वाक्य. जोपर्यंत तुम्ही ती सोमवारपर्यंत परत कराल तोपर्यंत तुम्ही माझी कार उधार घेऊ शकता, जोपर्यंत तुम्ही ती सोमवारपर्यंत परत कराल तोपर्यंत तुम्ही माझी कार उधार घेऊ शकता. म्हणजे सोमवारपर्यंत तुम्ही परत करत असाल तर तुम्ही माझी कार काय करू शकता, उधार घेऊ शकता, बोरो करू शकता. वाक्य बघा. यू कॅन बोरो माय कार ॲज लॉंग ॲज यू रिटर्न इट बाय मंडे, यू कॅन बोरो माय कार ॲज लॉंग ॲज म्हणजे जोपर्यंत तोपर्यंत, म्हणून आलेलं आहे. यू रिटर्न इट बाय मंडे म्हणजे सोमवारपर्यंत तुम्ही जर देऊ शकत असाल तर तुम्ही बोरो करू शकता, असं सोपं त्याचं सिम्पल मिनिंग आहे. त्याच्यानंतर 7वं वाक्य. जोपर्यंत तिच्याकडे पैसा आहे तोपर्यंत ती आनंदी आहे, जोपर्यंत तिच्याकडे पैसा आहे तोपर्यंत ती आनंदी आहे. वाक्य ना, ॲज लॉंग ॲज शी हॅज मनी शी इज हॅप्पी, ॲज लॉंग ॲज शी हॅज मनी म्हणजे तिच्याजवळ पैसा आहे तोपर्यंत ती आनंदी आहे, ती आनंदी आहे म्हणून शी इज हॅप्पी आलेलं आहे. ॲज लॉंग ॲज इथे पहिल्यांदा वापरलेलं आहे. त्याच्यानंतर 8वं वाक्य. जोपर्यंत मला त्याची आठवण येते तोपर्यंत माझ्या मित्राला पण माझी आठवण येते, जोपर्यंत मला त्याची आठवण येते तोपर्यंत माझ्या मित्राला पण माझी आठवण येते. वाक्य ना, आय वॉन्ट माय फ्रेंड टू मिस मी ॲज लॉंग ॲज आय मिस हिम, आय वॉन्ट माय फ्रेंड टू मिस मी ॲज लॉंग ॲज आय मिस हिम म्हणजे त्याला जशी आठवण येते, जोपर्यंत त्याला आठवण येते तोपर्यंतच मला पण त्याची तशीच आठवण येते, म्हणून ॲज लॉंग ॲज वापरलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं वाक्य. जोपर्यंत आम्ही जास्त मेहनतीने अभ्यास करतो तोपर्यंत आपण परीक्षेत उत्तीर्ण होऊ, जोपर्यंत आम्ही जास्त मेहनतीने अभ्यास करतो तोपर्यंत आपण परीक्षेत उत्तीर्ण होऊ, म्हणजे जोपर्यंत आपण मेहनत करू तोपर्यंत आपण काय होणार नाही, फेल होणार नाही, म्हणजे चांगले मार्क मिळत राहणार, म्हणजे आपण परीक्षेत उत्तीर्ण होऊ, चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊ, असं आहे मिनिंग त्याचं. वाक्य ना, वी विल पास द टेस्ट ॲज लॉंग ॲज वी स्टडी हार्ड, वी विल पास द टेस्ट ॲज लॉंग ॲज वी स्टडी हार्ड. आता अभ्यास करू म्हणजे उत्तीर्ण होऊ, उत्तीर्ण होऊ म्हणजे भविष्यकाळ आहे म्हणून विल वापरलेला आहे. आम्हीसाठी वी वापरलेला आहे. वी विल पास द टेस्ट ॲज लॉंग ॲज वी स्टडी हार्ड. इथे बघा आपण परीक्षेत उत्तीर्ण होऊ हे पहिल्यांदा घेतलेलं आहे. वी विल पास द टेस्ट, त्यानंतर ॲज लॉंग ॲज वापरलेला आहे. वी स्टडी हार्ड म्हणजे आम्ही जास्त मेहनतीने अभ्यास करतो, असं केलेलं आहे ते. त्याच्यानंतर 10वं वाक्य. जोपर्यंत तिला पाहिजे तोपर्यंत ती राहू शकते, जोपर्यंत तिला पाहिजे तोपर्यंत ती राहू शकते. वाक्य ना,
शी कॅन स्टे ॲज लाँग ॲज शी वॉन्ट्स. शी कॅन स्टे ॲज लाँग ॲज शी वॉन्ट्स. शी कॅन स्टे म्हणजे काय आहे ते, ती राहू शकते. ॲज लाँग ॲज म्हणजे जोपर्यंत. शी वॉन्ट्स तोपर्यंत म्हणजे तिला पाहिजे तोपर्यंत, असं वाक्य आहे. म्हणजे दोन वाक्य इथे काय केलेली आहे, जोडलेली आहे, जोपर्यंत आणि तोपर्यंतने. म्हणून ते कंजंक्शन आहे ॲज लाँग ॲज. वर पण 9वं वाक्य पण तसंच आहे, जोपर्यंत तोपर्यंत. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं वाक्य बघू. त्यांना जेवढे क्रिकेट आवडते तेवढेच त्यांना टेनिसही आवडते. त्यांना जेवढे क्रिकेट आवडते तेवढेच त्यांना टेनिसही आवडते. म्हणजे दोन्ही त्यांना आवडतात. म्हणजे जेवढं क्रिकेट आवडतो तेवढंच त्यांना काय आवडतं, टेनिस पण आवडतं. वाक्य ना, दे लाईक टेनिस ॲज मच ॲज दे लाईक क्रिकेट. दे लाईक टेनिस ॲज मच ॲज दे लाईक क्रिकेट. म्हणजे दोन्ही त्यांना समान आवडतं म्हणून ॲज मच ॲज यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं. जो जितका करतो तितकीच ती कमावते. तो जितका करतो तितकीच ती कमावते. म्हणजे तो जेवढा कमावतो तितकीच ती कमावते. वाक्य ना, शी अर्न्स ॲज मच ॲज शी डज. शी अर्न्स ॲज मच ॲज शी ही डज. म्हणजे ती कमावते म्हणून शी अर्न्स आलेलं आहे. तितकीचसाठी ॲज मच ॲज वापरलेला आहे. आणि ही डज म्हणजे तो जितका करतो म्हणून ही डज आलेलं आहे. अशा प्रकारे दोन वाक्य जोडलेले आहे बघा. ती कमावते शी अर्न्सचं आणि तो जितका करतो म्हणून ही डज. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं वाक्य बघू. मी त्यांचा जितका आदर करतो तितकाच मला या मुद्द्यावर त्यांच्याशी असहमती आहे. मी त्यांचा जितका आदर करतो तितकाच मला या मुद्द्याशी त्यांच्याशी असहमती आहे. म्हणजे मी त्यांचा आदर करतो पण त्यांचा हा जो मुद्दा आहे त्याच्याशी मी सहमत नाही आहे, माझी असहमती आहे. हे पण तेवढंच आहे, असं आहे ते. दोन वाक्य जोडलेली आहे बघा. वाक्य बघा कसं होतं इंग्रजी. ॲज मच ॲज आय रिस्पेक्ट हिम आय स्टील हॅव टू डिसॲग्री विथ हिम ऑन धिस पॉईंट. ॲज मच ॲज आय रिस्पेक्ट हिम आय स्टील हॅव टू डिसॲग्री विथ हिम ऑन धिस पॉईंट. म्हणजे आय रिस्पेक्ट हिम म्हणजे मी त्यांचा जितका आदर करतो, हे इथे आहे. ॲज मच ॲज तितकाच म्हणून घेतलेला आहे. मला या मुद्द्याशी त्यांच्याशी असहमती आहे, हे वाक्य येणार खाली बघा. आय स्टील हॅव टू डिसॲग्री विथ हिम ऑन धिस पॉईंट म्हणून. अशा प्रकारे दोन वाक्य ती जोडलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य. तो पूर्वीसारखा बोलत नाही. तो पूर्वीसारखा बोलत नाही. वाक्य ना, ही डझंट टॉक ॲज मच ॲज इट यूज्ड टू. ही डझंट टॉक ॲज मच ॲज इट यूज्ड टू. म्हणजे पूर्वी जसा बोलायचा तसा तो बोलत नाही, म्हणजे सारखा, म्हणून ॲज मच ॲज यूज केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं वाक्य. जोपर्यंत ती वागते तोपर्यंत मी तिला आमंत्रित करेन. जोपर्यंत ती वागते तोपर्यंत मी तिला आमंत्रित करेन. वाक्य बघा. आय वूड इन्व्हाइट हर ॲज लाँग ॲज शी बिहेव्ज. आय वूड इन्व्हाइट हर ॲज लाँग ॲज शी बिहेव्ज. आता शी बिहेव्ज म्हणजे वागते. म्हणजे ती जोपर्यंत आपल्याशी चांगले वागते तोपर्यंत मी तिला काय करत राहीन तर आमंत्रित करत राहीन, असं ते वाक्य आहे. म्हणून आय वूड इन्व्हाइट हर ॲज लाँग ॲज शी बिहेव्ज असं वाक्याचा अर्थ आहे तो. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं. कृपया बातमी मिळताच म्हणजे त्या क्षणी मला कॉल करा. कृपया बातमी मिळताच मला कॉल करा म्हणजे त्याच क्षणी. वाक्य ना, प्लीज कॉल मी ॲज सून ॲज यू गेट द न्यूज. प्लीज कॉल मी ॲज सून ॲज यू गेट द न्यूज. मला कॉल करा म्हणून प्लीज कॉल मी पहिल्यांदा आलेलं आहे. त्याच्यानंतर ॲज सून ॲज आलेलं आहे, मिळताच किंवा त्याच क्षणी. आणि कृपया बातमी म्हणून यू गेट द न्यूज आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वाक्य बघूया. नेक्स्ट सेंटेन्स 17वं. रात्रीचे जेवण संपताच मी निघून जाईन. रात्रीचे जेवण संपताच मी निघून जाईन. वाक्य ना, आय विल लिव्ह ॲज सून ॲज आय फिनिश माय डिनर. आय विल लिव्ह ॲज सून ॲज आय फिनिश्ड माय डिनर. आता
जाईन म्हणजे भविष्यकाळ आहे, फ्युचर टेन्स आहे म्हणून इथे विल वापरलेलं आहे बघा. आय विल लिव्ह, लिव्ह म्हणजे निघून जाणे. हॅज सून हॅज म्हणजे संपताच. आय फिनिश माय डिनर, फिनिश म्हणजे संपवणे. असं वाक्य आहे ते. आय विल लिव्ह हॅज सून हॅज आय फिनिश माय डिनर. 2 वाक्य आहेत ती जोडलेली आहेत हॅज सून हॅजने म्हणून ते कंजंक्शन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 18 वाक्य. झोपायला जाताच मला झोप लागली. झोपायला जाताच आहे ते. झोपायचा आलेला आहे, झोपायला आहे. झोपायला जाताच मला झोप लागली म्हणजे झोपायला गेलो, झोपलो, तेवढ्यातच लगेच मला झोप लागली. वाक्य आहे ना. हॅज सून हॅज आय वेंट टू बेड आय फेल अस्लीप. हॅज सून हॅज आय वेंट टू बेड आय फेल अस्लीप म्हणजे झोपायला गेलो, बेडवर गेलो, तेव्हाच मला लगेच झोप लागली असं आहे ते. 2 वाक्य जोडलेली आहेत. म्हणजे गेल्यावर त्याच्यानंतर झोप लागली असं वाक्याचे ते जोडलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 19. माझ्या मित्राने मला सांगताच त्याने गाडी थांबवली. माझ्या मित्राने मला सांगताच त्याने गाडी थांबवली. वाक्य ना. हॅज सून हॅज माय फ्रेंड सॉ मी ही स्टॉप द कार. हॅज सून हॅज माय फ्रेंड सॉ मी ही स्टॉप द कार. सॉरी, माझ्या मित्राने मला पाहताच आहे ते सांगताच नाही आहे कारण खाली बघा तुम्हाला सॉ दिलेला आहे. सॉ म्हणजे सीचा भूतकाळ आहे. सॉ म्हणजे पाहताच म्हणजे त्यांनी ज्यावेळी पाहिलं त्यावेळी त्यांनी गाडी थांबवली म्हणून सांगताच नाही आहे ते पाहताच. ते करेक्शन करून घ्या. मराठी वाक्य माझ्या मित्राने मला पाहताच घ्या ते सॉ आहे ते कारण खाली बघा हॅज सून हॅज माय फ्रेंड सॉ मी ही स्टॉप द कार आहे. ती करेक्शन करून घ्या प्लीज. त्याच्यानंतर 20 वाक्य. आम्ही शक्य तितक्या लवकर येऊ. आम्ही शक्य तितक्या लवकर येऊ. वाक्य आहे ना. वी विल कम हॅज सून हॅज वी कॅन. वी विल कम हॅज सून हॅज वी कॅन म्हणजे शक्य होईल तेवढ्या लवकर आम्ही परत येऊ. हॅज सून हॅज म्हणजे तितक्या लवकर आणि येऊ म्हणजे भविष्यकाळ आहे, फ्युचर टेन्स आहे म्हणून विल वापरलेला आहे. आम्हीसाठी वी आणि वी कॅन म्हणजे काय आहे, शक्य होईल तितके. त्याच्यानंतर नेक्स्ट 21 वाक्य. हे शक्य तितके चांगलं केलं पाहिजे. हे शक्य तितके चांगलं केलं पाहिजे. वाक्य ना. धिस इज ऑल वेल डन ॲज फार ॲज इट गोज. धिस इज ऑल वेल डन ॲज फार ॲज इट गोज. म्हणजे काय आहे ते. हे शक्य तितके म्हणजे हॅज फार हॅज तितके म्हणून हॅज फार हॅज इथे यूज केलेला आहे. आणि इट गोज म्हणजे होईल ते गोज म्हणजे होईल पाहिजे तेवढं असं. धिस इज ऑल वेल डन म्हणजे तितकं होईल तितकं चांगलं होईल तितकं केलं पाहिजे. त्याच्यानंतर 22 वाक्य. आम्हाला फक्त नुकसानपर्यंत मर्यादित करावे लागेल. आम्हाला फक्त नुकसानपर्यंत मर्यादित करावे लागेल म्हणजे लिमिटमध्ये राहावं लागेल. वाक्य ना. वी जस्ट हॅव टू लिमिट द डॅमेज ॲज फार ॲज पॉसिबल. वी जस्ट हॅव टू लिमिट द डॅमेज ॲज फार ॲज पॉसिबल म्हणजे जेवढं नुकसान होईल तोपर्यंत आपण लिमिटमध्ये ते राहिलं पाहिजे, मर्यादित करून ठेवलं पाहिजे म्हणून हॅज फार हॅज म्हणजे शक्य होईल तेवढं आपण ते नुकसानपर्यंत मर्यादित करून ठेवायला पाहिजे आहे असं आहे ते वाक्य. त्याच्यानंतर 23 वाक्य. मी तिच्याबरोबर बस स्टॉपपर्यंत जाईन. मी तिच्याबरोबर बस स्टॉपपर्यंत जाईन. वाक्य ना. आय विल गो विथ हर ॲज फार ॲज द बस स्टॉप. आय विल गो विथ हर ॲज फार ॲज द बस स्टॉप म्हणजे जाईन. विल वापरलेला आहे कारण भविष्यकाळ आहे म्हणून आय विल गो विथ हर ॲज फार ॲज द बस स्टॉप पर्यंतसाठी घेतलेलं आहे ते हॅज फार हॅज. त्याच्यानंतर 24 वाक्य. हवामानाचा विचार करता आम्ही खूप भाग्यवान होतो. हवामानाचा विचार करता आम्ही खूप भाग्यवान होतो. वाक्य ना. ॲज फार ॲज द वेदर वॉज कन्सर्न्ड वी वेअर व्हेरी लकी. ॲज फार ॲज द वेदर वॉज कन्सर्न्ड वी वेअर व्हेरी लकी म्हणजे करता म्हणजे हवामानाचा विचार करता
असं जोडलेलं आहे. म्हणजे हवामानाचा विचार केला होता. त्यावेळी आम्ही काय होतो, खूप भाग्यशाली होतो. असे 2 वेगवेगळी अशी वाक्य आहेत ती एका ह्याने अशी जोडलेली आहे. म्हणजे एका वर्ड्सने म्हणजे कंजंक्शनने, ॲज पर ॲजने जोडलेली आहे. वाक्य बघा, ॲज फार ॲज द वेदर वॉज कन्सर्न्ड, वी वेअर व्हेरी लकी. त्याच्यानंतर नेक्स्ट 25वा वाक्य. माझ्या नजरेपर्यंत फुले होती. माझ्या नजरेपर्यंत फुले होती. वाक्यांना देअर वेअर फ्लॉवर्स ॲज फार ॲज आय कुड सी. म्हणजे डिस्टन्ससाठी पण ॲज फार ॲज यूज केलं जातं. म्हणजे नजरेपर्यंत म्हणजे मला दिसत होतं तोपर्यंत, त्या डिस्टन्सपर्यंत फुले होती. होती म्हणून वेअर आलेलं आहे आणि अनेक वचन प्लुरल्स असल्यामुळे फ्लॉवर्सला वेअर यूज केलेलं आहे. फ्लॉवर्स आहेत, फुले आहेत म्हणून दे वेअर फ्लॉवर्स ॲज फार ॲज आय कुड सी. त्याच्यानंतर नेक्स्ट 26वा. आमची कौशल्ये सुधारण्यासाठी आम्ही दररोज सराव केला. आमची कौशल्ये सुधारण्यासाठी आम्ही दररोज सराव केला. वाक्यांना वी प्रॅक्टिस्ड एव्हरी डे आय ऑर्डर टू इम्प्रूव्ह आवर स्किल. वी प्रॅक्टिस्ड एव्हरी डे आय ऑर्डर टू इम्प्रूव्ह आवर स्किल. प्रॅक्टिस्ड करणे म्हणजे सराव करणे. एव्हरी डे म्हणजे दररोज. आणि ऑर्डर टू इम्प्रूव्ह म्हणजे आमची कौशल्ये सुधारण्यासाठी. म्हणून ऑर्डर टू आलेला आहे, जोडलेला आहे, शब्दाला जोडलेलं आहे साठी म्हणून त्याच्यासाठी ऑर्डर टू यूज केलेलं आहे कंजंक्शन. वाक्यांना वी प्रॅक्टिस्ड एव्हरी डे आय ऑर्डर टू इम्प्रूव्ह आवर स्किल. इम्प्रूव्ह करणे म्हणजे सुधारणा करणे, स्किल म्हणजे कौशल्य. त्याच्यानंतर नेक्स्ट 27वा वाक्य. नवीन कार खरेदी करण्यासाठी पैसे वाचवावे लागतील. नवीन कार खरेदी करण्यासाठी पैसे वाचवावे लागतील. वाक्यांना आय नीड टू सेव्ह मनी इन ऑर्डर टू बाय अ न्यू कार. आय नीड टू सेव्ह मनी इन ऑर्डर टू बाय अ न्यू कार. नीड म्हणजे गरज आहे, वाचवावे लागतील. सेव्ह मनी म्हणजे पैसे वाचवणे. अँड बाय अ न्यू कार, बाय म्हणजे खरेदी करण्यासाठी, न्यू कार म्हणजे नवीन कार, असं आहे ते. आय नीड टू सेव्ह मनी इन ऑर्डर टू बाय अ न्यू कार. त्याच्यानंतर 28वा वाक्य. आपले सर्वोत्कृष्ट कार्य साध्य करण्यासाठी आणि ते करण्यासाठी आपण सर्वांना तणावाची आवश्यकता असते. आपले सर्वोत्कृष्ट कार्य साध्य करण्यासाठी आणि ते करण्यासाठी आपल्या सर्वांना तणावाची आवश्यकता असते. म्हणजे सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी आणि ते काय शक्य करण्यासाठी आपल्याला तणावाची आवश्यकता असते, असं वाक्य आहे ते. आता ते कसं आहे वाक्य जोडलेलं आहे बघा. वी ऑल नीड स्ट्रेस इन ऑर्डर टू अचीव अँड डू आवर बेस्ट वर्क. वी ऑल नीड स्ट्रेस इन ऑर्डर टू अचीव अँड डू आवर बेस्ट वर्क. स्ट्रेस म्हणजे काय आहे हे? स्ट्रेस म्हणजे तणाव आहे. नीड म्हणजे आवश्यकता असणे. अचीव करणे म्हणजे साध्य करणे. आणि सर्वोत्कृष्ट कार्य म्हणजे बेस्ट वे, आपल्यासाठी आवर, असं आहे वाक्य ते. वी ऑल नीड स्ट्रेस इन ऑर्डर टू अचीव अँड डू आवर बेस्ट वर्क. त्याच्यानंतर नेक्स्ट 29वा वाक्य. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व नोट्स सुधारल्या पाहिजेत. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व नोट्स सुधारल्या पाहिजेत. वाक्यांना इन ऑर्डर टू पास द एक्झाम द स्टुडंट शुड रिवाइज ऑल देअर नोट्स. इन ऑर्डर टू पास द एक्झाम म्हणजे त्यांना पास होण्यासाठी, उत्तीर्ण होण्यासाठी, द स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्यांना पाहिजेसाठी शूड यूज केला जातं. रिवाइज करणे म्हणजे सुधारणे. ऑल देअर नोट्स, ऑल देअर्स म्हणजे त्यांच्या सर्व नोट्स, असं वाक्य आहे ते. इन ऑर्डर टू पास द एक्झाम द स्टुडंट शुड्स रिवाइज ऑल देअर नोट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट 30वा वाक्य. अधिक उत्पादन होण्यासाठी त्यांनी अधिक किंवा जास्त लोकांना रोजगार दिला. अधिक उत्पादन होण्यासाठी त्यांनी अधिक किंवा जास्त लोकांना रोजगार दिला. वाक्यांना इन ऑर्डर टू बी मोर प्रोडक्टिव्ह दे एम्प्लॉईड मोर पीपल. इन ऑर्डर टू बी मोर प्रोडक्टिव्ह, मोर प्रोडक्टिव्ह म्हणजे जास्त उत्पादन घेण्यासाठी, होण्यासाठी. दे एम्प्लॉईड म्हणजे करणे, रोजगारासाठी घेणे. मोर पर पीपल म्हणजे अधिक
किंवा जास्त लोक असं आहे वाक्य ते. वाक्य आहे ना, इन ऑर्डर टू बी मोर प्रोडक्टिव्हिटी म्हणजे अधिक उत्पादन घेण्यासाठी त्यांनी म्हणजे ते एम्प्लॉईड मोर पीपल. त्याच्यानंतर नेक्स्ट 31 वाक्य. शेजारची खोली भरलेली असेल म्हणजे व्यक्तीने तर तिने आवाज कमी ठेवला म्हणजे भरलेली असेल म्हणून तिने आवाज कमी ठेवला असं आहे ते. म्हणजे शेजारच्या खोलीमध्ये व्यक्ती वगैरे असेल त्यांना त्रास होईल म्हणून तिने काय आवाज कमी ठेवला असं आहे वाक्य ते. वाक्य आहे ना इंग्रजीमध्ये शी केप्ट हर व्हॉइस लो इन केस द रूम नेक्स्ट डोअर वॉज ऑक्युपाईड म्हणजे तो भरलेला असेल त्यांना त्रास होऊ नये म्हणून तिने काय केलं व्हॉइस कमी ठेवला. शी केप्ट हर व्हॉइस लो म्हणजे काय कमी आवाज ठेवणे. आणि रूम नेक्स्ट डोअर वॉज ऑक्युपाईड म्हणजे भरलेला असणे त्यामध्ये गेस्ट वगैरे असणे ते असं वाक्य आहे ते आणि ते जोडलेलं आहे इन केसने. त्याच्यानंतर नेक्स्ट 32 वाक्य बघू. मी चित्रपटाला जाण्यास अतिरिक्त पैसे आणले. मी चित्रपटाला जाण्यास अतिरिक्त पैसे आणले. वाक्य आहे ना आय बॉट एक्स्ट्रा मनी इन केस आय गो टू द मूवी लेटर. आय बॉट एक्स्ट्रा मनी इन केस आय गो टू द मूवी लेटर. बॉट म्हणजे काय करणे आणणे. एक्स्ट्रा मनी म्हणजे अतिरिक्त पैसे म्हणजे कुठे जाण्यासाठी तर मूव्हीला जाण्यासाठी. वाक्य आहे ना आय बॉट एक्स्ट्रा मनी इन केस आय गो टू द मूव्ही लेटर. त्याच्यानंतर नेक्स्ट 33 वाक्य बघू. हरवल्यास नकाशा आणा. हरवल्यास नकाशा आणा. वाक्य आहे ना ब्रिंग अ मॅप इन केस यू गेट लॉस्ट. ब्रिंग अ मॅप इन केस यू गेट लॉस्ट म्हणजे काही हरवल्यास नकाशा आणा त्यामधून आपण शोधू म्हणून ब्रिंग अ मॅप म्हणजे नकाशा आणा एक वाक्य आणि हरवल्यास असल्यास म्हणून ते यू गेट लॉस्ट म्हणून दुसरं वाक्य आहे ते जोडण्यासाठी इन केस यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर 34 नेक्स्ट. खराब हवामान असल्यास लग्न घरामध्येच होईल. खराब हवामान असल्यास लग्न घरामध्येच होईल. वाक्य ना इन केस ऑफ बॅड वेदर द वेडिंग विल बी हेल्ड इनडोर. इन केस ऑफ बॅड वेदर म्हणजे सपोज हवामान खराब असल्यास द वेडिंग म्हणजे लग्न आहे ते विल बी हेल्ड इनडोअर लक्षात घ्या. इनडोअर म्हणजे घरामध्ये आणि आउटडोअर असेल त्या आउटसाईडला असतं ते. इनडोअर म्हणजे घरामध्ये. जसं आपण इनडोअर गेम्स म्हणतो. इनडोअर गेम्स म्हणजे जे घरामध्ये म्हणजे एखाद्या याच्यामध्ये हॉलमध्ये वगैरे असतात ते इनडोअर्स गेम म्हणजे जे घरात खेळले जातात एखाद्या सभागृहामध्ये खेळले त्यांना इनडोअर म्हटलं जातं. आणि जे टेबल टेनिस एक्झाम्पल द्यायचं झालं तर टेबल टेनिस वगैरे जे आहेत ते आणि जे बाहेर खेळले जातात आउटडोअर गेम्स म्हणजे जे क्रिकेट हॉकी वगैरे जे असतात ते आउटडोअर गेम्स असतात. त्याचप्रमाणे हे इनडोअर्स दिलेलं आहे म्हणजे गेमचा इथे काही संबंध येत नाही म्हणजे तुम्हाला कळावं म्हणजे इनडोअर्स म्हणजे काय तर घरामध्ये असतात ते म्हणून ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 35 वाक्य बघा. क्रेडिट कार्ड स्वीकारले जात नसल्यास नेहमी काही रोख रकमेसह प्रवास करा. क्रेडिट कार्ड स्वीकारले जात नसल्यास कारण काही वेळा काय होतं तर क्रेडिट कार्ड सगळीकडे यूज होत नाही त्यासाठी आपल्याला रोख रक्कम म्हणजे कॅश ही द्यावीच लागते. वाक्य बघा. ट्रॅव्हल विथ सम कॅश ऑलवेज इन केस क्रेडिट कार्ड आर नॉट ॲक्सेप्टेड. ट्रॅव्हल विथ सम कॅश ऑलवेज म्हणजे ट्रॅव्हल करताना काही कॅश घेऊन नेहमी ट्रॅव्हल करा. इन केस सपोज क्रेडिट कार्ड्स नॉट वर्किंग करत असेल किंवा नॉट ॲक्सेप्टेड असेल तर असं वाक्य आहे ते जोडण्यासाठी इन केस यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 36 वाक्य. मी थकलो होतो म्हणून मी झोपायचे ठरवले. मी थकलो होतो म्हणून मी झोपायचे ठरवले. वाक्य आहे ना सिन्स आय वॉज टायर्ड आय डिसाइडेड टू टेक अ नॅप. सिन्स आय वॉज टायर्ड आय डिसाइडेड टू टेक अ नॅप म्हणजे थकलो होतो म्हणजे आय वॉज टायर्ड आहे म्हणून म्हणजे सिन्स वापरलेलं आहे. आय डिसाइडेड टू टेक नॅप म्हणजे झोपायचे ठरवले. नॅप म्हणजे झोपायचे ठरवले. त्याच्यानंतर 37 मी माझ्या
आजी आजोबांना नवीन राज्यात गेल्यापासून पाहिले नाही. मी माझ्या आजी आजोबांना नवीन राज्यात गेल्यापासून पाहिले नाही. वाक्याना I haven't seen my grandparents since they moved to new state. I haven't seen my grandparents since they moved to new state. हॅवंट सीन्स म्हणजे पाहिलं नाही आहे. ग्रँडपॅरेंट्स मीन्स आजी आजोबा. सिन्स म्हणजे केल्यापासून. मूव म्हणजे काय, मूव झाल्यापासून. न्यू स्टेट म्हणजे नवीन राज्य. असं आहे वाक्य ते. आय हॅवंट सीन्स माय ग्रँडपॅरेंट सिन्स दे मूव टू न्यू स्टेट. म्हणजे ते पाहिलेलं नाही, पूर्ण झालेलं आहे म्हणून ते हॅवंट सीन केलेलं आहे. म्हणजे पूर्ण वर्तमान काळ यूज केलेला आहे. आणि सिन्स हे कशाला, विशिष्ट काळापासून म्हणजे ठरवलेलं आहे. विशिष्ट काय आहे, वेळ वगैरे दर्शवतो म्हणून गेल्यापासूनसाठी सिन्स यूज केलेला आहे. त्याच्यानंतर 38 38. मुसळधार पाऊस पडत असल्याने आम्ही पिकनिक पुढे ढकलली. मुसळधार पाऊस पडत असल्याने आम्ही पिकनिक पुढे ढकलली. वाक्याना सिन्स इट वॉज रनिंग हेविली वी पोस्टपोन द पिकनिक. सिन्स इट वॉज रनिंग हेविली. रनिंग हेविली, सॉरी इथे रनिंग दिलेलं आहे, ॲक्च्युली ते रेनिंग आहे. RAINNING आहे. इथे रनिंग केलेलं आहे. रनिंगचे काय होतं, ते रनिंग म्हणजे धावणे होतं. रेनिंग आहे ते. RAINING असं आहे ते रनिंग. RAINNING रनिंग, रेनिंग असं आहे. त्यामुळे ते करेक्शन करून घ्या. रनिंग नाही, हे नाही आहे ते. रनिंग नाही आहे ती, रेनिंग आहे ते. सिन्स इट वॉज रेनिंग हेविली वी पोस्टपोन द पिकनिक. पोस्टपोन करणे म्हणजे पुढे ढकलणे. पिकनिक म्हणजे काय आहे ते, सहल आहे असं आहे ते. सहल पुढे ढकलली असं पण म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट 39. माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी खाण्यासाठी काहीही विकत घेऊ शकलो नाही. माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी खाण्यासाठी काहीही विकत घेऊ शकलो नाही. वाक्याना सिन्स आय हॅड नो मनी आय कुडंट बाय एनिथिंग टू इट. सिन्स आय हॅड नो मनी म्हणजे त्यावेळी माझ्याजवळ मनी नव्हते, त्यामुळे मी काय करू शकलो नाही, विकत घेऊ शकलो नाही म्हणून कुडंट वापरलेलं आहे. बाय म्हणजे विकत घेणे, एनिथिंग टू इट म्हणजे खाण्यासाठी. त्याच्यानंतर 40 वाक्य शेवटचं. मी तिला बघून 22 वर्षे झाली आहेत. मी तिला बघून 22 वर्षे झाली आहेत म्हणजे विशिष्ट काळ लोटला आहे. वाक्याना इट्स 22 इयर्स सिन्स आय हॅव सीन्स हर. इट्स 22 इयर्स सिन्स आय हॅव सीन हर. म्हणजे तिला पाहून काय झालेलं आहे, मला 22 वर्षाचा काळ लोटला आहे. अशा प्रकारे ही वाक्य आहेत. थोडे मिस्टेक आहे ते पण तुम्ही करेक्शन करून घ्या. मी सांगितलेले आहे ते करा. त्याचप्रमाणे ती 38मध्ये रनिंग म्हणून दिलं आहे, ते रेनिंग आहे, लक्षात घ्या. RAIN रेन होतं, त्याला ING लावायचं. रेनिंग आहे ते, रेनिंग. इथे चुकून ते रनिंग पडलेलं आहे. अशा प्रकारे ही 40 वाक्य आहेत. आणि त्याचप्रमाणे जे काही महत्त्वाचे हे दिलेले आहेत तुम्हाला, जे कंजंक्शन दिलेले आहेत त्याप्रमाणेच ही वाक्य बनवलेली आहेत. त्यामुळे ती व्यवस्थित लक्षात करून घ्या, कारण खूप महत्त्वाची आहेत. आपल्याला ज्यावेळी जोडले जातात, शब्द जोडले जातात किंवा वाक्य जोडले जातात, ते कसे जोडावे लागतात हे याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. त्यामुळे इग्नोर करू नका. समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा, पण व्यवस्थित करा. त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे पण भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ. आणि आम्ही लिंक्डइन अकाउंट अँड स्वप्नील स्मिताचा भाऊवर पण ॲक्टिव्ह आहोत. तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका, कारण तिथे पण खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आम्ही दिलेली आहे. तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये, जी अजून काही राहिलेली कंजंक्शन आहेत ते घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.